ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नाईस. हां सर्वात ओव्हर रेटेड क्रिकेटर कोण वाटतो? अरे एक 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 हां तू सांग. धोनी बाई इसको दे माहीत. बाप रे काय झालं? नाही हां कोण वाटतं आता पुन्हा विचारू ठीक आहे कॅमेरा तुझ्यावर आल्यावर ठीक आहे. हां सर्वात ओव्हर रेटेड प्लेअर कोण वाटतो? MS धोनी. धोनी का रे रात्री गंभीर आलेला? एक छक्के नाही वर्ल्ड कप नाही जितात काय पण काय काहीतरी रिझन असेल ना. एवढे अचीवमेंट्स त्याचे नाही आहेत काउंट नाही करत तू? नहीं अचीवमेंट्स बाकी के भी है बट वो. अच्छा तुझे मराठी समजती बोली नाही आती? नाही दोन मी पुण्याचं आहे मला येतं मराठी. कोणी हात उगारणार नाही आणि जर बिअरची बॉटल फोडली तर आधी कॅमेरा झूम होऊ द्या. अच्छा तू पुण्याचा आहेस आणि मग हिंदी बोलतोस तू? माय फर्स्ट लँग्वेज इज नॉट मराठी. अच्छा तुझं आडनाव काय आहे? गांधी. हा मी कट करून टाकेन. अच्छा अच्छा ठीक आहे हां तर ठीक आहे तू हिंदीमध्ये आन्सर केलं तरी चालेल ठीक आहे. हां काय कुठे होतं? हां धोनी ओव्हर रेटेड वाटतो का भाऊ? काय सीन आहे असा? ऍक्च्युली मी जास्त IPL फॉलो करतो तर आय एम अ मुंबई इंडियन सपोर्टर. हां मग असं अंबानीने बोललं की धोनी असं काय? आय हॅव अ स्लाइट हेटर टुवर्ड्स CSK अँड टीम. CSK अँड हिज टीम. हां मग सगळे ते ऋतुराज गायकवाड जडेजा सगळे आवडतात? नाही ऋतुराज गायकवाड नाही. का रे नल्ल्या आता का तो का आवडतो त्याचा घोडे पण तो पण CSKचाच आहे ना असं का? तो पुण्यात राहतो. अच्छा म्हणून सॉफ्ट कॉर्नर आहे त्यासाठी. मग समज आता बाकी काही नाही. बाकी काय नाही पण CSK वर्सेस मुंबई इंडियन्स फायनल झाली ठीक आहे आणि ऋतुराज ठोकतोय. विकेट गेली पाहिजे. नाही गेली आहे. गेली पाहिजे. अरे ठोकतोय. अरे तसं तुम्ही कोणता IPL बघताय रे? IPL आणि IPL वेगळं आहे. हा तर तेव्हा वाटतं आउट व्हावा. हो. अच्छा पण जर CSK वर्सेस RCB असेल? RCB. अच्छा तो RCB आहे. हो का? CSK वर्सेस RCB मध्ये RCB. अच्छा म्हणजे CSK एकदम खाली आहे तुझ्यासाठी. हो. मुंबई नंतर RCB आहे? नाही. एकत्र शिव्या देऊ आता थांब. कोणतं आहे त्यानंतर कोणतं आहे? मुंबई नंतर कोणती टीम आहे? राजस्थान रॉयल्स. राजस्थान ते फिक्सरच आवडतात. राजस्थान CSK कुठे आवडतो? हो नाहीच. तुमची टीम का बाहेर गेली पुण्याची? जेलमध्ये गेला ना ओनर. अच्छा ठीक आहे त्यानंतर राजस्थान आवडेल. राजस्थानमध्ये फेवरेट प्लेअर कोण आहे? बेन स्टोक्स होता तेव्हा बेन स्टोक्स आवडतो. आता बटलर आवडतो? जस्टिस फॉर संजू असं टाकतोस तू? नाही संजू नाही आवडत? नाही नॉट पुण्याला नाही राहत बरोबर. नाही नथिंग लाईक दॅट. पुण्याचे सगळे आवडतात? वेदांत अगरवाल? नाही त्याला तर मॅन ऑफ द मॅच मिळालं ना. नाही वेदांत अगरवाल. अच्छा धोनीचं बाकी जर इंटरनॅशनल क्रिकेट बघितलं तर चालेल धोनी? हा बट नॉट ॲज अ कॅप्टन. हे तलवार नाही काढायची. थांबा यार. हा अच्छा कॅप्टन त्याचं फोर्टी तेच नाही आवडत. मग काय आवडतं धोनीचं तुला? ते बोले जो कोयल नाचतो छान. नाही स्टार्टिंग मध्ये चांगलं होतं पण नंतर तो कॅप्टन्सी आल्यानंतर अरे मग काय सिंगलच राहील धोनी? काय स्टंपने काम करेल? काय झालं? एक मिनिट मला जाणून घ्यायचं बा. एकदमच क्युरिओसिटी आली आहे मला. हा बिकॉज कॅप्टन्सी मिळाली. पण कॅप्टन्सी त्याला मिळाली त्याच्यानंतरच त्याचा टाइम आला ना. 2007 मध्ये त्याला कॅप्टन्सी मिळाली आणि तोच वर्ल्ड कप आपण जिंकलो. पण तुला वाटतं की नाही? बाकीच्या मॅचेस मध्ये जेव्हा गरज होती ही सेंट जडेजा अहेड ऑफ हिमसेल्फ. कारण हारणारच होतो आपण. हरणारच होतो ना. मग ठीक आहे ना पाठवलं त्याला. 2019ची सेमीफायनल म्हणतोयस तू? इव्हन अदर मॅचेस. कोणती अजून सांग? मी खूप मॅचेस बघितले. खूप सारे मॅचेस होते असे. 2015ची फायनल सेमीफायनल. हा तर त्यांनी जडेजाला आधी पाठवलं वेन ही शुड हॅव टेकन द लीडरशिप. ओ अच्छा म्हणून तुला वाटतं की त्याने दुसऱ्याला वाटतं. तर लास्ट प्रश्न. 2019ची सेमीफायनल आपण हरलो. आपण जडेजावरती गेला. मग धोनी आला आणि तो लास्टला रनआउट झाला. हो
तुला काय वाटतं जर रनआउट झाला नसता तर त्याने जिंकवली असती? पॉसिबल. ही इज अ बॅट्समॅन कम्पेअर्ड टू जडेजा हु इज अ ऑलराऊंडर. तर त्यांनी आधी यायला पाहिजे होतं. अच्छा, जो प्रॉब्लेम आहे की तो लवकर का नाही आला? मुलांचं हे असतं ना की लवकर आले पाहिजे. बरं नाही, तसं नाही. 2 मिनिटात नाही. नाही, ठीक आहे, नीट आवाज एकदम. एक लास्ट कोणाशी तरी संधी आहे बोलण्याची, त्यानंतर आपण शो संपवायचा आहे. ठीक आहे? ठीक आहे. हाय, काय नाव आहे तुझं? मयुरी टाकळे. टाकळे, पण लिहिताना तर अळ नाहीच आहे. मग अशी पोरं येत ते बोबडी मुलं तर तुझ्या मागे असतील ना? कायला असं नाव आहे तुझं? चांगलं नाव आहे. चांगलं. मयुरी, ठीक आहे. टाकळे. टाकळे पण मयुरी, चांगलं तुला आहे. आयडियली तुझ्या नवऱ्याचं नाव काय असलं पाहिजे माहिती आहे? मयुरेश. काय काढ रे बोलतोय? अरे काय गांडू नव्हतं. अच्छा, मयुरी, काय करतेस आयुष्यात तू? मी डेंटिस्ट आहे. डेंटिस्ट आहेस तू? अच्छा, तर कधी असं स्वप्न होतं तुझं डॉक्टर बनण्याचं? हो. मग नाही झालीस कसं वाटलं? झाली मी डॉक्टर. डेंटिस्ट पण डॉक्टरच असतात. हो. मला एक गोष्ट सांग की तुम्ही असं स्टेशनवर वगैरे पण फिरता तेव्हा एप्रन घालून का फिरता जेव्हा तुम्ही BDS करत असता? हा, डेंटलची मुलं शो ऑफ खूप करतात. ते स्टेशनवर पण एप्रन घालून फिरतात. त्यांना काय वाटतं कोणाची दाढ दुखेल. हा, असं काय तुम्हाला वाटतं असं शो ऑफ? किती आलेली तुझी ती एक्झाम काय असते? नीट असते ना? नीट. हा, किती आलेले? खूप वर्ष झाली त्याला आता. पण मार्क्स आले असतील ना? ए, अच्छा, मित्रच आहे ना तुझा? भाऊ आहे. अच्छा, सख्खा भाऊ आहे? नाही, मानलेला आहे. मामाचा मुलगा. म्हणजे चांगल्या साईडचं आहे. ठीक आहे. हां, मामाचा मुलगा. हां, ठीक आहे, ठीक. हां, तर हां, तर तुला एक मिनिट, तुला डेंटिस्टच बनायचं होतं? हो. नाही हो. चुत्या त्या पेशंट्सना बनव. डोळ्यातच दिसलेलं नाही. ती मार्क्स कमी आलेली ना. मग आता काय करते? जॉब आहे की प्रॅक्टिस करतेस? जॉब करते. जॉब. म्हणजे एका क्लिनिकवर करते प्रॅक्टिस. अच्छा, एक असं क्लिनिक तिथे जाऊन व्हिजिटिंग आहे म्हणजे? बरोबर ना. आणि तुझी काही स्पेशालिटी आहे की जेनेरिक? म्हणजे रूट कॅनल चांगलं करते. अच्छा, दुसरं काही. आणि पोळ्या गोल आहेत. सर्वात असं वियर्ड पेशंट काय भेटला आतापर्यंत? त्याचे सगळे दात ब्राऊन होते आणि तो मला बोलला की तो टोबॅको युजच नाही करत. तो काही सगळे दात ब्राऊन होते? हा, brown पण होते. अजय Stains देवगण कुठे होते. भेटला तुला? मग तू काय केलंस ते? क्लीन केलं. अच्छा, होतात साफ, पूर्ण साफ हा, होतात? होतात. अच्छा, मग असं तुला आता जसं की तुझा बॉयफ्रेंड आहे तुझा? नाही. जर असेल तर तुला असं काय आहे की त्याने हे या गोष्टी नाही कराव्यात? हो, ऑब्व्हियसली. जशा की जुबा किसी. ऑडियन्स पण एकदम मानखुर्दवाली आली. हा, काय 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 गोष्ट नाही करावी त्याने? स्मोक नाही केलं पाहिजे. बाकी चालेल? गुटखा? तुझ्याशी काय? तुला वाटलंय स्वयंवर चालू आहे? शिट यार, तिने बघितलं लवड्या अशी पण नसती गेली तुझ्याशी. हा, चालेल तुला? अच्छा अच्छा. आणि असं काय ती ओरल हायजीन साठी अशा रॅन्डम गोष्टी किंवा अशी काही रॅन्डम केस तुम्ही पाहिली? ओरल हायजीन न केल्याने किंवा तोंडात अशी गोष्ट तू पाहिली ना, हे कसं केलं असं पाहिलंयस काय? काही नाही. सांग ना. काय केस? केस? अरे ते धुवून येणार ना रे. ॲनिमल प्लॅनेट जास्त नको बघू तू. काय बघितलं असं काय? नाही नाही नाही, काहीच नाही बघितलं तसं. अच्छा, ठीक आहे. आणि तुला काय वाटतं की कोणत्या लोकांना तू डॉक्टर नाही मानत? नाही, म्हणजे ज्यांनी केलंय ते डॉक्टर आहेतच ना. आयुर्वेद. नाही, हे फालतू नको बोलूस. सिरियसली. खरं खरं सांग ना. जसं Physiotherapist. MBBS फिजिओथेरपिस्ट बोलली ती, का ते लोक का नाही डॉक्टर वाटत तुला? तुम्ही लोक डॉक्टर आहात? होमिओपॅथी असतात यार डॉक्टर. तुम्ही काय केलं आयुष्यात? नर्सिंग. तुम्ही नर्स आहात आणि डॉक्टरांना मारताय. हे असं झालं भिकारी गरीबाची गाण मार. अरे उद्या ते कामाला बोलतील तुम्हाला.